हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. ते तुमचा बर्थडे आहे हे प्रिया आणि रियाने सांगितल्यावर तुम्हाला गिफ्ट काय द्यायचे याचा मी विचार करत होते. तेव्हा मला आठवले की भाईसारखा तुमच्या ग्रुपबद्दल बोलायचा. तेव्हा मी नावावर जास्त लक्ष दिलं नव्हतं, पण नंतर मला आठवलं. तेव्हा मी भाईला विचारलं. मग त्याने मला सांगितलं तुमचा पण त्यांच्यावर किती जीव आहे हे सांगितलं. म्हणून मग मी त्यांना इथे बोलवायचं ठरवलं आणि मी तसं भाईला सांगितलं. तर तो म्हणाला की मी सगळ्यांना बोलावतो, तू नको काळजी करू. मी त्याला विचारले सुद्धा ती सगळी तयार होतील का. तर तो मला म्हणाला की तू नको काळजी करू, ते माझ्यावर सोड, यावर्षी हे सगळं नक्कीच येणार. शिवांशी स्वतःची बाजू क्लिअर करत बोलली. आपली काही चूक नसताना पण तिला धीरज ओरडला तर म्हणून ती सगळं सांगते. तिला तिच्या भावासाठी वाईट वाटत होतं, पण तिला माहीत होतं धीरज चार्लीला जास्त काही करणार नाही. पण तिला सोडलं नसतं त्याने. तसा धीरज चार्लीकडे बघू लागतो. नक्की यानेच काहीतरी कांड केलं असावं हे त्याच्या डोळ्यात दिसत होतं त्याला. तो धीरजपासून नजर चोरत होता. आम्हाला चार्लीने सांगितलं की धीरजने लग्न केलं आहे आणि आपल्या कोणालाच काही सांगितलं नाही. कार्तिक म्हणतो हो, आम्हाला कॉन्फरन्स कॉलवर त्याने सांगितलं. तो म्हणाला की त्याचा बर्थडे आहे तेव्हा या, आपण त्याला सांगूया आपल्यापासून लपवलंय. रुही हां, पण बरं झालं चार्लीने आम्हाला सांगितलं, नाहीतर आम्हाला काहीच कळलं नसतं. तू मीडियात सुद्धा सांगितलं नाहीस. त्यांना सोड, पण आम्हाला तरी सांगायला हवं होतं ना. नील हो ना, दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, एतबार ना रहा. पृथ्वी त्याच्या बेसुऱ्या आवाजात बोलू लागला आणि त्याला बाकीचे सपोर्ट करत गाऊ लागले. चार्ली सुद्धा होताच त्यामध्ये. ए गप्प बसा, तुमचं हे एवलं गाणं बंद करा. कसला बेसुरा आवाज आहे तुमचा. आत्ताच्या आता थोबाडं बंद करा तुमचे, नाहीतर आमचे कान जातील. धीरज त्यांच्यावर रागावत जरा जोरातच बोलला. त्यानंतर मात्र आता इथे सगळेच हसायला लागतात. ए तू काय आमच्यावर ओरडत आहेस. उलट आम्हीच तुझ्यावर ओरडायला हवं, आमच्याकडून लपवलं म्हणून. रुही डोळे मोठे करतच बोलली. हो ना, स्वतःची चूक बाजूला आणि आम्हालाच ओरडतोस. तू आमच्यापासून लग्न केलं आणि तरीसुद्धा आम्हाला चिडतोस. नील पुन्हा धीरजला म्हणतो, लग्न केलं कोणालाही सांगितलं नाही आणि वरून आम्ही तुझी चूक दाखवली म्हणून आमच्यावरच दादागिरी करतोस. कार्तिक पुन्हा धीरजला म्हणतो, धीरज तुला आम्हाला एकदाही सांगावंसं वाटलं नाही का. आम्ही तुझे कोणीच नाही आहे का. पृथ्वी धीरजला विचारतो. ए गप्प बसा, माझं लग्न आहे हे मलाच लग्ना दिवशी कळलं आणि तुम्ही काय मध्येच सांगितलं नाही म्हणून ओरडताय. धीरज बोलला. त्यानंतर मात्र आता इथे सगळेच गप्प बसतात. तसं ते चौघं पण एकदम ओरडले. काय काय बोलतोयस तू. ते बारीक बारीक आवाजात ओरडत चेहऱ्यावर एक्सप्रेशन देत धीरज आणि शिवांशीच्या समोर येतात. त्यांच्या अशा केल्याने ती दचकते आणि घाबरून धीरजला अजूनच चिटकून बसते. तिचं घाबरणं धीरजला जाणवतं म्हणून तो सुद्धा तिच्या बाजूला सरकतो. तू काय आम्हाला ओरडतो आहेस. हे बघ, ओरडायचं असेल तर आम्ही आहोतच तुझ्यावर, रुही तिथे म्हणते. हो ना, एकतर तुझी चूक आणि तरी आम्हाला बोलत आहेस. तुला आम्ही कसे सांभाळलं ते आम्हालाच माहिती. नील म्हणतो. हो ना शिवांशी, तुला सांगतो, आम्ही होतो म्हणून याला मित्र आहेत, नाहीतर तुझ्या या खडूस नवऱ्याला मित्र असतीलच. हा अजिबात नाही. हा कार्तिक. हो ना, हा इतका खडूस, रागीट आणि ॲटिट्यूडने भरलेला होता ना, याला कोणासमोर झुकता येत नव्हतं.
आम्हीच याच्या बाजूने सगळ्यांना सॉरी बोलत असतो आणि सॉरी बोलत होतो. रुही म्हणते, अरे बाबा, आम्ही होतो म्हणून इतकी वर्ष याला झेललं, पण आता तुला तर आयुष्यभर झेलायचं आहे याला. खरंच खूप मोठा डोंगर पेलायचा आहे तुला. पृथ्वी म्हणते, नकारार्थी मान हलवत बोलती. हो ना, ऑल द बेस्ट शिवांशी फॉर फ्युचर. तुझे दिवस सुखाचे जावो, हीच ईश्वर चरणी म्हणजेच देवाच्या चरणी प्रार्थना. नील म्हणतो, अरे बाबांना, तुम्ही नसताना मी त्याला सांभाळलं आहे, पण आता माझे काम संपले. ते शिवांशीचे आहे, तिलाच त्याला सांभाळायचे आहे. पण नीट सांभाळ ग बाई, चार्ली म्हणतो. हो बाई, हा खूप डेंजर आहे. तुला आमच्याकडून सलाम. सगळे तिच्या पुढे उभे राहतात, तिला सलाम करतात आणि ते सगळे बघून शिवांशीला खूप हसू येतं आणि ती गालातल्या गालात हसत असते. पण त्याचा चाललेला हा अपमान बघून तो अजून चिडतो. झाली नाटकं करून धीरज त्यांच्यावर कटाक्ष टाकत बोलतो. काय, आम्ही नाटक करत आहोत? असं काही नाही रे, आम्हाला खरंच माहिती नाही आहे. नील चेहऱ्यावर खोटे भाव आणत बोलतो. त्यानंतर मात्र आता ते तुम्ही मला सांगू नका. तुम्ही किती पुढचे आहात मला चांगलंच माहिती आहे. धीरज त्या सगळ्यांनाच बोलतो. तुमची ही नाटकं बाकीच्यांसाठी असतील, पण माझ्यासाठी नाहीत, कळलं? त्यामुळे पटकन खरं बोला. धीरज त्या सगळ्यांना म्हणतो, अरे बाबा, खरंच आम्हाला नाही माहिती. कार्तिक, तुम्ही नाही सांगितलं तरी चार्ली सांगेलच मला. काय चार्ली? धीरज चार्लीकडे बघत बोलतो, जो शिवांशीच्या मांडीवर डोकं ठेवून होता. त्यानंतर मात्र आता काय, मी काय सांगू, मला नाही माहिती काही. चार्ली शिवांशीच्या मांडीवरून उठत पळण्याच्या तयारीत असतोच की धीरज त्याच्या मानेला पकडून स्वतःकडे खेचतो आणि त्याला जागेवरच पकडतो. तूच तर या सगळ्याचा करता धरता आहेस ना, मग कोणाला माहीत असेल? आणि तसं पण तू थोडीच अर्धवट माहिती देणार आहेस त्यांना. त्यांच्या चेहऱ्यावरून लगेच खरं काय ते कळत आहे. धीरज, मी कुठे करता धरता? तुझ्या बायकोनेच बोलवलं आहे त्यांना. मला काय बोलत आहेस? चार्ली त्याच्या हातून स्वतःची मान सोडवण्याचा प्रयत्न करत बोलतो. तिने फक्त बोलवायला सांगितलं होतं. तुला कोणी पुढची हुशारी करायला सांगितली होती? चार्ली, अरे बाबा, मी नाही आहे हुशारी केली, मी नाही हुशारी केली, खरं सांगत आहे. सोड ना मला. आज काय माझा जीव घेणार आहेस का तू? तो असं बोलताच धीरजची त्याच्या मानेवरची पकड अजून घट्ट होती. अरे ए बाबा, असं काही करू नको. स्वतः तर लग्न करून मोकळा झालास, पण अजून माझं लग्न व्हायचं रे. ती आरुषी माझी वाट बघत असेल. मला माझ्या लग्नात नागिन डान्स करायचा आहे. तिला लग्नानंतर एखाद्या चांगल्या ठिकाणी हनीमूनला घेऊन जायचं आहे. दया कर बाबा या बिचाऱ्यावरती. मला अजून माझी पोरं बघायची आहेत, त्यांना खेळवायचं आहे, आरुषीच्या हातचा मार खायचा आहे. ती ओरडायला लागल्यावर किती सुंदर दिसते असं वाटतं. रोज काहीतरी चूक करावी आणि तिचा ओरडा ऐकावा. चार्ली विचित्रसारखं बडबडत होता आणि बाकीचे फक्त त्याला ऐकत होती. बरं झालं इथे आरुषी नाही तर आत्तापर्यंत फोडून काढलं असतं याला तिने. शिवांशी मनातच बोलती. बरं झालं आरुषी इकडे नाही तर आता हा इथे उभा नसता. धीरज पण मनात आरुषी चार्लीला मारतानाचे आठवून बोलतो. तर धीरज सोडणारे अजून मला तुझ्या मुलांना खेळवायचं आहे. त्यांचा मामा कोण आहे ते कसे करणार त्यांना? त्यांच्यासाठी वेगवेगळी खेळणी आणायची आहेत. तू आणि तुझ्या बायकोने मला आत्तापर्यंत जेवढा त्रास दिला आहे तो त्यांना सांगायचा आहे. तुमच्यापेक्षा जास्त लाड करून तिला माझ्या बाजूने करून घ्यायचं आहे. चार्लीचे ऐकून तर सगळेच डोळे मोठे करत एकदा चार्लीकडे तर एकदा एकमेकांकडे बघतात.
तुमच्या मुलांना खेळवायचं आहे मला. तुझ्या मुलीला मी माझी सून करणार आहे. माहिती आहे ना तुला? तुला मी आधीच सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तिला मी माझी सून करणार. तू मला मारलं तर मग मी हे सगळं कसं करणार? चार्ली पुढे बोलत असतोच की नाही हा, धीरजच्या मुलगीला मी माझी सून करणार आहे. रुही म्हणते नाही, तुझ्या नाही, माझ्या मुलाबरोबर तिच्या मुलीचं लग्न होणार आहे, कळलं? कार्तिक नाहीये, तुमच्या नाही, माझ्या मुलाबरोबर तिच्या मुलीचं लग्न होईल, कळलं? नील म्हणतो नाही माझी, नाही माझी, नाही माझी. तिघे पण भांडू लागतात. आई चल, उशीर झाला आहे. आपण खूप हसण्यासारखाच पार्ट आहे हा. तर तो बोलतो का आई चल, उशीर झाला आहे, आपण झोपायला जाऊया. तर काय रात्रभर चालूच राहील यांचं. देवेंद्र गीताईंना उठवत बोलतात, हो बाबा, यांचं काय लवकर संपणार नाही. गीताईला छान हसतच उठतात. मी पण येतो, मी पण येते. नीलम, प्रीती आणि महेंद्र सुद्धा बोलतात आणि ते उठतात. लवकर झोपा रे पोरांनो, दिवस तुमचाच आहे. गीताई म्हणते, हो आजी, झोपतो आम्ही. ते बोलतात आणि परत भांडायला सुरुवात करतात. रिया, रिया, उद्या शाळा आहे तुमची, लवकर झोपा, जास्त जागरण करू नका. नीलम म्हणते, हो आई, थोडा वेळ फक्त. त्या दोघी बोलतात. ते सगळे घरात जातात आणि बाकीची मंडळी बाहेर बसलेली असतात. अरे तुम्ही मूर्ख आहात का? कोणाच्या मुलीला स्वतःच्या घरची सून बनवताय? धीरजच्या मुलीला? अरे त्याची मुलगी त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे असेल. त्याच्यासारखी अकडू, रागीट आणि ॲटिट्यूड तर कुठून कुठून भरलेला. ती तुम्हाला तुमची लायकी दाखवून देईल असं म्हणतात. तर मुली त्याच्या बापावर जाते. मग याची मुलगी याच्यावर गेली तर बसा मग. आधी बाप कमी होता का, जे आता त्याची मुलगी पण पाहिजे? आधीच याला बघून आणि याच्या धाकामुळे तुमची मुलं निम्मी घाबरलेली असतील आणि याची मुलगी तर अजून घाबरून ठेवेल. विचार करा जरा. पृथ्वी म्हणतो, हो रे, बरोबर बोलतोयस तू. नको रे बाबा, एकाला सांभाळायला आम्हाला अवघड जाते आणि त्यात आता यांच्या मुलीला कुठे सांभाळू. नको नको, रुही म्हणते. हो, मला पण नको, कार्तिक म्हणतो. म्हणून तर मी ठरवलंय, मी माझी मुलगी धीरजच्या मुलाला देणार. कारण मुलगा हा नेहमी आईवर जातो आणि त्यांचा मुलगा शिवांशीवर गेला तर तो नक्कीच साधा, सरळ आणि संस्कारी असेल. याच्यासारखा अजिबात नसेल. म्हणून मी याच्या मुलाला जावई करून घेणार आहे, पृथ्वी म्हणतो. तर त्यानंतर अजिबात नाही, माझी मुलगी देणार मी. परत यांची भांडणं चालू होतात. पण हे सगळं ऐकून आपलं कपल कुठे जागेवर होतंय. लाजून लाल लाल झाले होते. दोघांना सुद्धा एकमेकांकडे नजर मिळवावी वाटत नव्हती. अजून त्यांनी साधी मिठी पण मारलेली नव्हती आणि हे त्यांच्या मुलापर्यंत पोहोचले होते. तर गप्प बसा, काय फालतूपणा लावलाय. धीरज त्यांच्यावर वैतागतच बोलतो. तसं सगळे गप्पच होतात. त्यानंतर मात्र आता इथे धीरज आपलं कॉलेजला असताना काय ठरलं होतं, आता सांग. तू तुझी मुलगी कोणाला देणार? रुही विचारते. तुम्ही काय आता लहान आहात का? लहान असल्यासारखं वागतायत. आणि आधीच सांगतो, माझी मुलगी मी कोणालाच देणार नाही. तुम्ही असे आहात तर तुमची मुलं कशी असतील काय माहिती. माझी मुलगी आमच्यापेक्षा हुशार आणि ॲटिट्यूडने भरलेली असेल आणि माझ्या मुलालासुद्धा मी शिवांशीसारखा बनवू देणार नाही, कळलं? धीरज बोलायच्या ओघात बोलून जातो. पण सगळे त्याच्याकडेच बघू लागतात. तसं त्याला कळतं की तो काय बोलून गेलाय तो. शिवांशी तर काय विचारूच नका, गोरीमोरी झाली होती पूर्ण. धीरज असं काही बोलेल तिला वाटलं नव्हतं. तुम्ही तर विषय कुठला होता आणि तुम्ही नेऊन कुठे गेलात? धीरज त्यांना म्हणतो, काय नाही,
आम्ही बरोबरच बोलत होतो, कळलं? सगळे बोलतात. तर प्रिया आणि रिया आणि रोहित झोपायला जात होते. उशीर होत आहे, उद्या परत स्कूल आणि कॉलेज आहे. तर धीरज बोलतो. तसे ते तिघे पण उठून जातात, कारण त्यांना पण आता झोप आलेली असते. चार्ली, मी काय विचारलं होतं आणि तू काय बोललोस रे? ती परत चार्लीचे मान धरत बोलतो. आजच्यासाठी फक्त एवढाच पाठ 2 वेळा लिहिलाय आणि 2 वेळा डिलीटसुद्धा झालाय. माझा तर सगळा मूड गेला होता. मोठे मोठे भाग लिहिले होते मी, पण त्याचा काय उपयोग? मला तर खूप राग आला होता. मी लिहिणार नव्हती, पण परत वाटलं की लिहावे, कारण तुम्ही सगळे माझी वाट बघत होतात. चार्ली, मी तुला काय विचारले होते आणि तू काय बोलत बसला आहेस? विषय कसा भरकटायचा तुला चांगलंच माहिती आहे, हो ना? धीरज त्याचा मानेला पकडतच बोलतो. तर काय, मी असं काही केलं का? मला तर आठवत नाही. तुम्हाला आठवतं का? चार्ली नाटकी चेहरा करत त्याच्याकडे बघतच बोलतो. तर त्यानंतर मात्र, हो ना, याने कुठे विषय भरकटवलाय? कार्तिक तिथे सगळ्यांनाच म्हणतो. आणि त्यानंतर चार्ली, माझ्या मुलांचा मामा होणार आहेस का? काका होणार आहेस तू? धीरज विचारतो. अरे ऑफकोर्स मी मामा होणार आहे. काका होण्यासाठी खूप तयार आहेत, पण मला मामा फक्त मी असेन. चार्ली नसती कॉलर उचलत बोलतो. मग मला सांग, माझ्या लग्नाबद्दल तूच यांना सांगितलं असेल. तसं पण तूच तर माझा खरा मित्र आहे, हो ना? धीरज म्हणतो. हा, मग मीच सांगितले त्यांना. शेवटी ते आपले खरे मित्र आहेत, चार्ली म्हणतो. मग माझ्या लग्नाबद्दल सुद्धा सगळं काही खरं तूच सांगितलं असेल त्यांना. तर धीरज पुन्हा एकदा त्याला विचारतो. हो रे, मीच त्यांना तुझ्या लग्नाबद्दल सगळं काही खरं सांगितलंय. शेवटी मी तुझा चांगला मित्र आहे ना, चार्ली म्हणतो. धीरज गोड बोलून त्याच्या जवळून सगळं काढतो आणि त्याला हरभऱ्याच्या झाडावर नेऊन चढवल्यामुळे तो खरं सांगतो. आणि त्याच्या समोर असलेले सगळे कपाळावर हात मारत त्याच्याकडे बघतात आणि गोंधळूनच त्याच्याकडे बघू लागतात. पण जसे त्याला कळते त्याने काय केले आहे, तो घाबरतच धीरजकडे बघतो. तसा धीरज त्याला एक डेव्हिल स्माईल देतो. त्याला असं बघून चार्ली घाबरतो आणि त्या हातातून स्वतःला सोडून त्याच्या मित्रांच्या मागे जाऊन लपतो. तर त्यानंतर, अरे त्याच्यापासून वाचवा मला कोणीतरी, चार्ली त्यांना बोलतो. तुला कोणी शहाणपणा करायला सांगितला होता? स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली आहेस. आता भोग तुझ्या कर्माची फळं, नील म्हणतो. तर त्यानंतर, अरे यार, मित्र आहात का दुश्मन? असं कोण करतं का? प्लीज ना, वाचवा मला, चार्ली म्हणतो. त्यानंतर त्याच्या मित्रांना सगळं आधीपासूनच माहिती असून सुद्धा ते कसले भारी नाटक करत होते हे बघून शिवांशी तर शॉक झाली होती. तर त्यानंतर आता पुढे, तुम्हाला तर सगळं आधीच माहिती होतं ना, मग नाटकं कोणी करायला सांगितली, हो ना? धीरज, तसं नाही धीरज, आम्ही तर सहज मज्जा करत होतो, खूप दिवसांनी भेटतोय म्हणून. आणि त्यानंतर म्हटलं काहीतरी करावं, तेवढीच एन्जॉयमेंट, कार्तिक म्हणतो. हो यार, तर एकदा कामात बिझी झालो की अजिबात वेळ भेटत नाही. 2 दिवस आहेत तर म्हटलं काहीतरी करूया, म्हणजे मज्जा येईल. आणि तसं पण तुला लग्नाबद्दल कळल्यावर तोच विषय घेऊन तुला चिडवूया असं ठरवलं होतं. पृथ्वी पण हसत बोलतो. मला आधीच माहिती होतं, हा माकड तुमच्यापासून काही लपवणार नाही, त्यामुळे तुमची नाटकं कळली होती मला. धीरज पण हलकं हसतच बोलतो. शिवांशी, तुला राग नाही ना आला आमचा? अगं, ही फ्रेंड्स खूप दिवसांनी भेटलो. आम्ही एकमेकांबरोबर कॉलवर थोडं तरी बोलायचो, पण धीरज तर इतका बिझी होता की त्याला कॉलवर बोलायला सुद्धा वेळ नव्हता.
म्हणून मग त्याची जरा फिरकी घ्यायचं ठरवलं. रुही म्हणते, नाही, मला नाही राग आला. फ्रेंड्समध्ये हे सगळं चालतं. शिवांशीशी पण हसतच बोलते. तुला माहिती आहे का शिवांशी, धीरज जेव्हा आम्हाला भेटायला आश्रमात यायचा ना, तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो आम्हाला सोडायचा नाही. कधी कधी तर रात्रीसुद्धा तो आमच्यासोबतच राहायचा, नील म्हणतो. आणि त्यानंतर मात्र, हो ना, तुला नाही माहिती, तेव्हा आपण किती मस्ती करायचो, कार्तिक म्हणतो. धीरज तुला आठवतं का, एकदा कॉलेजमध्ये असताना एका मुलाचा त्यांच्या गप्पा सुरू होतात, पण शिवांशीला खूप झोप येत असते. डोळे झाकायला लागलेले असतात तिचे. झोप कंट्रोल करत ती कसंबसं त्यांच्या गप्पांमध्ये होकाराची कानापर्यंत त्यांचा आवाज जातच नव्हता. थोड्या वेळाने उठून सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आली होती. खरं तर स्वतःसाठी घ्यायची होती तिला, कारण खूप झोप येत होती. तिच्या मदतीला रुहीसुद्धा गेली. कॉफी पिऊन सुद्धा पुन्हा सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात. थोड्या वेळाने शिवांशीचे डोळे जड होतात. ती तशी बसल्या जागेवरच डोळे मिटून झोपते. कधी झोप लागली तिलाच कळत नाही. झोपेतच ती बाजूला बसलेल्या धीरजच्या खांद्यावर डोकं ठेवते. गप्पांमध्ये गुंतलेला धीरज तिची मान आपल्या खांद्यावर पडली आहे हे बघतो, तर ती झोपून गेलेली असते. त्यानंतर मात्र बाकीचे पण बघतात. खूप उशीर झाला आहे, चला जाऊया आता झोपायला. आपल्या नादात शिवांशीचं जागरण झाले. रुही म्हणते, हो ना, 2 वाजून गेले, आपल्याला कळलंच नाही. कार्तिक म्हणतो, झोपूया आता, उठा. चार्ली म्हणतो. मग सगळे उठायला लागतात. शिवांशी, धीरज तिला उठवतच असतो. तर अरे, कशाला उठवतोस तिला, गाढ झोप लागली असेल, आधीच आपल्यामुळे जागरण झाले. तसाच उचलून घेऊन जा ना रूममध्ये, बायको आहे तुझी. रुही म्हणते, हो रे, कशाला झोप मोड करतोयस, उठवलं तरी नीट चालायचं कळणार नाही तिला, चार्ली म्हणतो. त्यानंतर मात्र आता इथे मग धीरज तिला स्वतःपासून थोडी बाजूला करत दोन्ही हातात उचलून घेतो. बाकी सगळे एकमेकांचा आधार घेत पुढे जातात. त्यांनाही आता झोप यायला लागलेली असते. तर त्यानंतर धीरज शिवांशीला उचलून त्यांच्या रूमकडे नेत असतो. त्यावेळी इथे, किती हलकी आहे ही, खाते का नाही काही, धीरज मनातली मनातच म्हणतो. धीरज मनात विचार करत तिच्याकडे बघत असतो. तर तिच्याकडे पाहून आता तो रूममध्ये आल्यावर धीरज तिला सोफ्यावर झोपवणार असतो, पण मग तसाच उचलून बेडवर नेतो. बेडच्या एका साईडला तिला झोपवतो. बेडवर पडल्यावर ती लगेच स्वतःला नीट ॲडजस्ट करून एका बाजूला वळते. धीरज तिच्यावर नीट ब्लँकेट देतो आणि तिच्या दुसऱ्या बाजूला झोपतो. दोघे दोन्ही कोपऱ्यांवर असतात. धीरज तिच्याकडे तोंड करून झोपतो. झोपेतही तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल असते. ते बघून धीरजच्या चेहऱ्यावरही हसू येतं. खरं तर धीरजची नजर तिच्यावरून हटत नसती. झोपेत सुद्धा किती गोड दिसते नाही, चेहऱ्यावर तेज आहे. किती मस्त वाटतंय हिला बघताना. सकाळी सकाळी हिचं हसणारं तोंड बघितलं की माझा पूर्ण दिवस चांगला जातो. काय जादू केली आहे हिने काय माहिती. जितकं लांब जायचा प्रयत्न करतोय तितकंच जवळ येते. मला काहीच कळेन असं झालंय, धीरज स्वतःच्या मनालाच म्हणत असतो. धीरज तिच्याकडे बघत मनात विचार करत झोपी जातो. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी सगळ्यांना उशिरा जाग येते. शिवांशी, धीरज आणि त्याचे मित्र अजून झोपलेलेच असतात. अजून कोणी उठलं नाही का त्यांच्यातलं, गीताई म्हणते. तर त्यानंतर मात्र नाही, रात्री बहुतेक जास्तच उशिरा गप्पा चालू होत्या. नीलम म्हणते, हो का, मग आता लवकर उठत नाहीत कोणी, देवेंद्र म्हणतात. वहिनी कॉलेजला येणार नाही का, रोहित विचारतो. तर काय माहिती, जाणार असेल तर उठेल,
नाहीतर एक दिवस सुट्टी घेऊ द्या. नीलम म्हणते. काय माहिती काय करती आता. रोहित पुन्हा विचारतो. उठल्यावर कळेलच. प्रिया आणि रिया नाश्ता करून लवकर निघा, उशीर होतोय. नीलम म्हणते. तर नीलम ताई, आम्ही दोघं पण निघतो. एक महत्त्वाची केस आली आहे. तर त्यानंतर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.